नमस्कार येवकार, हांव किशोर नायक गांवकार, गांवकारीच्या फेसबुक, यूट्यूब लाईव्ह अपडेटान तुमचे स्वागत. काल मंत्रालयान एक कार्यावळ झाली आणि ह्या कार्यावळीत गोवा स्टाफ सिलेक्शन कमिशना अंडर निवड जाल्ल्या सुमार 50 जाणांक ऑफर लेटर दिवपाचो हो कार्यक्रम काल मंत्रालयात पार पडलो. राष्ट्रीय रोजगार मेळावो अशें नाव दिवन हो कार्यक्रम ही कार्यावळ काल जाली आणि ट्रान्सपरंट आणि मेरिट बेसिस जे सिलेक्शन स्टाफ सिलेक्शन कमिशना अंडर जाला त्या सुमार 50 जाणांक ऑफर लेटर्स दिवपाचो हो कार्यक्रम पार पडलो. एक बरी गजाल स्टाफ सिलेक्शन कमिशनाच्या कामाक चालना मेळ्ळ्या आणि खंय तरी एक उमेद आणि एक विश्वासाचे वातावरण निर्माण जाला की मेरिट बेस आणि ट्रान्सपरंट पद्धतीनूय सरकारी नोकरी मेळपाक शकता. आता त्या 50 जाणां भितर ज्या 50 जाणांक ऑफर लेटर्स दिल्या त्या 50 जाणांचे सिलेक्शन हे पुरायपणान मेरिट बेसिसाचेर जाल्लेले आसा. सीबीटी कंप्युटर बेस्ड एग्जाम आणि त्या उपरांत हेर सगळो प्रोसिजर केल्या उपरांत त्या भुरग्यांचे सिलेक्शन जाल्ले आसा. आता काल ती कार्यावळ जाल्या उपरांत कांय जाणांचे आमकां फोन आयले आणि तातूंत एक अशा पद्धतीन तांकां त्यांच्या मनात एक असो दुबाव तयार जाला की काल ज्या भुरग्यांक ऑफर लेटर्स दिली तातूंत भितर मंत्र्यांच्या ऑफिसांनी काम करपी एक दोग तीग जाण कॅन्डिडेट्स भितर आसा म्हणून. आता मंत्र्यांच्या ऑफिसान काम करपी कॅन्डिडेट्स आसात म्हणून ते अभ्यास करून स्टाफ सिलेक्शन कमिशना अंडर सिलेक्ट जावपाक शकना अशें आमी म्हणपाक शकना. आता सिलेक्ट जाल्ल्या भितर एका मंत्र्याचो ड्रायव्हर कोण तरी आसा, एक दोन स्टाफ जे मंत्र्याच्या ऑफिसान काम करपी आसात, अशे 3-4 स्टाफ हे थेट रिलेटेड टू मिनिस्टर्स ऑफिस आणि तांचे सिलेक्शन हातून जाला म्हणटकूच फावर जाला काय कितें असो एक दुबाव तयार करपाचो हो प्रकार सुरू आसा. आता ऑब्वियसली आमकां सगळ्यांक खबर आसा की फावर आणि पैसे दिल्या शिवाय सरकारी नोकरी मेळना. येस, हाकाय अपवाद आसा. काय मंत्री सरकारी नोकरे खातीर पैसे घेनात पुणून आपल्या मर्जीतल्या आपल्या कार्यकर्त्यांक ना जाल्यार आपल्या फावरांतल्या भुरग्यांक नोकरी दितात, हातून मातूय दुबाव ना. आता मंत्र्यांच्या ऑफिसांतले भुरगे तांणी स्टाफ सिलेक्शन कमिशनाच्या ह्या पोस्टाक एप्लाय करप आणि अभ्यास करून एग्जाम दिवन तातूंत सिलेक्ट जावप हातून कांयच चूक ना. पुणून सांगपाची गजाल म्हटल्यार मंत्र्यांच्या ऑफिसांतल्या स्टाफांक ज्या स्टाफ सिलेक्शन कमिशनाचे महत्व कळना ते महत्व आमच्या अनएम्प्लॉयड युथाक अजूनही कळोंक ना अशें दुर्दैवान म्हणचें पडटा. कित्याक तर आता मेरेन स्टाफ सिलेक्शन कमिशनाचे जे रिझल्ट डिक्लेअर जातात त्या रिझल्टांतल्यान जर आमी पळयत जाल्यार एग्जामी दितात पूण ते एग्जामीची तयारी चडशे भुरगे करतात अशें मातूय दिसना. कारण ज्या तरेन तांकां मार्क्स पडटात बेठेत वचोन एग्जाम दिवप आणि मागीर त्या लेटरांचे काडून कॉपी व्हरून मुख्यमंत्र्यांक सांखळे हांगासर रवींद्र भवनात तांच्या जनता दरबारान दिवप. मुख्यमंत्र्यांक ती कॉपी दिली काय आपल्याक नोकरी लागतली अशी आस हे तरणाटे बाळगून आसात. म्हाका दिसता खंय तरी हो विचार बदलचो पडटलो आणि तो विचार जर बदलतलो जाल्यार पयली गजाल म्हटल्यार आमदारांनी आणि मंत्र्यांनी ह्यो कॉपी ज्यो भुरगे हाडून दितात तुमच्या हातान मातशें म्हाका हे हांगासर हांवें एग्जाम दिल्यात मातशें म्हाजें काम जाता जाल्यार पळय अशें म्हणून तुमच्या जी लेटरां दितात ती लेटरां पयलीं घेवपाची बंद करात आणि त्या भुरग्यांक सरळ सांगात की बाबा ह्यो नोकऱ्यो आतां फावराचेर दिवपाक मेळनात. ह्यो नोकऱ्यो ह्यो निव्वळ मेरिट बेसिसाचेरूच मेळटल्यो. बऱ्या तरेन अभ्यास करात, बऱ्या तरेन एग्जाम दियात, सिलेक्ट जायात, तुमकां नोकरी 100% मेळटली. तुम्ही जेन्ना तुमच्या दरबारांनी आणि तुमच्या ऑफिसांनी ह्या नोकऱ्यांची ही पत्रां तुमच्याकडे घेवन दवरतात त्या वयल्यान त्या भुरग्यांक दिसता की आपलें काम जावं शकता म्हणून. म्हणून म्हाका दिसता मंत्र्यांच्या ऑफिसांतले स्टाफ जाणी हुशारी दाखोवन एग्जाम दिवन मेरिटाचेर तांणी नोकरी फावो केली ती अक्कल आमच्या बाकीच्या तरणाट्यांक येवची पडटली. फावरान नोकऱ्यो मेळनात अशें सरकार म्हणटा, तुम्ही म्हणटात ना फावरानूच नोकऱ्यो मेळटात. आता
हे म्हणून जावचें ना, त्या खातीर तुमकां नोकरे खातीर तयारी करची पडटली. आता स्टाफ सिलेक्शन कमिशना अंडर वेगवेगळी पदां डिक्लेअर जाल्ली आसात, ताची नोकर भरती सुरू आसा. बेज ऑन मेरिट ह्यो सगळ्यो नोकऱ्यो मेळटा अशें सरकार म्हणटा. कांय प्रमाणात कांय सिलेक्टेड कॅन्डिडेटांक जर पळयत जाल्यार ताचेर विश्वास दवरपा सारकी परिस्थिती आसा. पुणून तरणाट्यांक एक सरळ मेसेज सरकारान धाडचो पडटलो की ह्यान फुडें फेवरेटिझम आणि तुम्ही पत्रां मंत्र्यांकडे आणि आमदारांकडे दिवन नोकरी मेळच्यो ना, तुम्ही अभ्यास करूनच नोकऱ्यो फावो करच्यो पडटलो. आता हो जालो एक विशय. दुसरो विशय जो खूब इम्पॉर्टंट, ज्या विशयाचेर सरकार मात्तूय लक्ष दिना. कित्याक दिना? कारण ह्या विशयांतले जे एग्रीव्ड लोक आसात ते बाबडे गरीब, परिस्थिती कडेन तांचे कांयच चलना आणि तांकां स्वताचे अशें कांयच मत उरोंक ना की ते सरकारचेर दबाव घालून आपल्याक न्याय फावो करून दिवपाक शकतात. सुमार 10,000 वेगवेगळे भुरगे फाटली 15, 20, 25 वर्सां ही वेगवेगळ्या सरकारी डिपार्टमेंटांनी, कॉर्पोरेशनांनी डेली वेजीस, कॉन्ट्रॅक्ट वेजीस काम करतात. तातूंत कांय जाणांक टेम्पररी स्टेटस म्हणून सरकारान कितें तरी दिला आणि टेम्पररी स्टेटस म्हणून तांकां एडॉप्ट केल्ले आसात. पुणून ह्या सगळ्या गजालींचेर टायम एंड अगेन हालींच्या तेंपार हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टान वेगवेगळी जी डिसिजनां दिल्या तातूंत 5 वर्सां परस चड टेम्पररी नाजाल्यार कॉन्ट्रॅक्ट नाजाल्यार डेली वेजीस जे कामगार काम करतात त्या सगळ्यांक रेग्युलर करपाक जाय अशें स्पश्ट जजमेंट हायकोर्टान आणि सुप्रीम कोर्टानूय दिल्लो आसा. दुसरी गजाल, जे टेम्पररी आणि कॉन्ट्रॅक्ट बेजीस म्हणून तुम्ही ज्या लोकांक घेतात ज्या पोस्टाचेर काम करपाक, त्या पोस्टाचेर काम करपी जो रेग्युलर स्टाफ असता त्या रेग्युलर स्टाफाक इतलोच पगार हो ताकाय बीन मेळपाक जाय असो एक रिसेंट जजमेंट सुप्रीम कोर्टान दिल्लो आसा. कारण इक्वल पे इक्वल वर्क, जर तेच काम हो कॉन्ट्रॅक्ट बेजीस स्टाफ करता जो रेग्युलर बेजीस स्टाफ करता जाल्यार ताका ताच्या पगारांत तफावत कित्याक आसपाक जाय असो प्रश्न सुप्रीम कोर्टान करून तांकां पॅरिटी ऑफ पेमेंट म्हणजे रेग्युलर स्टाफाक जो पेमेंट मेळटा तोच पेमेंट ह्याय स्टाफांक मेळपाक जाय असो एक क्लियर कट जजमेंट सुप्रीम कोर्टान दिल्लो आसा. पुणून ह्या सुमार 10,000 वर्कराच्या बाबतीत जे जजमेंट सुप्रीम कोर्टान आणि हायकोर्टाचे आयल्या ताचेर सरकार मातूय लक्ष दिवपाक तयार ना. आता हायकोर्टान इल्लीगल स्ट्रक्चर्स मोडपाची असो म्हणून जेन्ना जजमेंट दिलो तेन्ना विधानसभेत नवे कायदे तयार करून सरकारान माझे घर ही येवजण हाडली आणि त्या लोकांक प्रोटेक्शन फावो करून दिले. आता जे ऑलरेडी जजमेंट हायकोर्टान आणि सुप्रीम कोर्टान जाल्ले आसात अबाउट कॉन्ट्रॅक्च्युअल डेली वेजीस स्टाफाच्या बाबतीत ताचे इम्प्लिमेंटेशन करपाक हे सरकार मातूय तयार ना. इतली इनसेन्सिटिव्हिटी सरकार या लोकांच्या बाबतीत दाखयता. आता गोंयच्या बाबतीत जर आमी विचार केलो जाल्यार फाटली 12 वर्सां बीजेपी सरकार गोंयांत आसा आणि ह्याच 12 वर्सांत बीजेपीच्या आदल्या आमदारांनी आणि मंत्र्यांनी कामाक लायिल्ले कितलेशेच भुरगे हे आयज वेगवेगळ्या जाग्याचेर अजूनही कॉन्ट्रॅक्टाचेर आसात. त्या उपरांत नवे मंत्री जे आयले तांणी परमनंट स्टाफूय थंय घेतलो. म्हणून भाजपाच्याच मंत्री आमदारांनी टेम्पररी कॉन्ट्रॅक्च्युअल बेजिसाचेर घेतलेले काम कर्मचारी अजूनही तशेच पडून आसात. आता तुमकां जर हेर पक्षाचे आमदार तुमकां पक्षान चलतात जाल्यार त्या आमदारांनी घेतलेलो स्टाफ तुमकां सरकारी सेवेत कित्याक चलना? त्या स्टाफांक तुम्ही घरा धाडून तुमच्या कार्यकर्त्यांक आता थंय भरती करपाचो जर तुम्ही प्रयत्न करता आसत जाल्यार म्हाका दिसता तो ह्या स्टाफांचेर व्हडलो अन्याय ठरतलो. मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत आणि ह्या सगळ्या कॉन्ट्रॅक्च्युअल जे लॉंग टर्म मोर दॅन 5 इयर्स जे सरकारी डिपार्टमेंटांनी, कॉर्पोरेशनांनी डेली वेजीस, कॉन्ट्रॅक्च्युअल वेजीस आणि तुम्ही म्हणतात तसे टेम्पररी स्टेटस म्हणून जे काम करतात त्या सगळ्यांक सरकारी सेवे भितर रेग्युलरायज करून तांकां रेग्युलर एम्प्लॉयमेंट फावो करून सरकारान तांकां न्याय दिवचो अशें आमकां प्रांजळपणान दिसता. कारण त्या सगळ्या लोकांची परिस्थिती ही खूब बिकट आसा. चडशे हे भुरगे गरीब आसात ज्या भुरग्यांच्या आदाराचेर तांचे फॅमिली चलतात आणि अशा वेळार सरकार ज्या तरेन तांची थट्टा करता ते जर आमी पळयत जाल्यार म्हाका दिसता हे इनह्युमन असो हो प्रकार थारपाक शकता.
आता स्टाफ सिलेक्शन कमिशना अंडर कांय पोस्ट एक्झाम्पलूच जर दिवचे जाले जाल्यार मिटर रिडर पोस्ट हालींच सरकारान डिक्लेअर केल्ले. आता मिटर रिडर कॉन्ट्रॅक्टाचेर फाटली 10-15 वर्सां काम करपी कॉन्ट्रॅक्टाचेर 100 परस चड मिटर रिडर आसात. जाल्यार सरकारान स्टाफ सिलेक्शन कमिशना अंडर मिटर रिडर पोस्ट क्रिएट केल्ले आसात. त्या कॉन्ट्रॅक्च्युअल पद्धतीचेर काम करपी स्टाफांक घेवचे सोडून हे तुम्ही पोस्ट डिक्लेअर करून त्या 35 जाणांक भरून हेर जाणांक तुम्ही घरा धाडटले काय कितें? हो तितलोच महत्वाचो प्रश्न आसा. दुसरी गजाल, तुम्ही डिजिटल मिटर बसोवपाक सोदतात. म्हाका दिसता डिजिटल मिटर जेन्ना 100% तुम्ही बसयतले त्या उपरांत मिटर रिडराची खरीच गरज पडटली काय कितें? तोवूय तितलोच महत्वाचो विशय आसा. जाल्यार मागीर तुम्ही मिटर रिडर पोस्ट हे भरतात तरी कित्याक? दुसरी गजाल, स्टेनोग्राफराचे पोस्ट हालींच सरकारान भरलेले आसा. आमी कांय ऑफिसरांकडे उलयल्या उपरांत तांचे अशें म्हणणें आसा की स्टेनोग्राफर ही संकल्पनाच आताच्या तेंपार ही कालबाह्य जाल्लेली आसा. म्हणटकूच स्टेनोग्राफराची तशी गरज ही पडना. कांय ठरावीक डिपार्टमेंटान स्पेशली ज्युडिशियरी भितर ताची गरज आसा, हातून मातूय दुबाव ना. पूण हेर डिपार्टमेंटान स्टेनोग्राफराक आयज कांयच काम उरोंक ना, कारण तशा पद्धतीची टेक्नॉलॉजी आता आयिल्ली आसा. मागीर ते स्टेनोग्राफर पोस्ट सरकारान जे भरले ते नेमके कितें काम करतले तेवूय तितलेंच महत्वाचें आसा. सरकारान टेम्पररी डेली वेजीस जे लोक काम करतात फाटली कितलीशीच वर्सां सरकारी डिपार्टमेंटान, सुमार 10,000 आंकडो ह्या वर्करांचो आसा. तांकां खरें म्हटल्यार न्याय दिवप हे सरकारचें कर्तव्य थारता. त्या लोकांक तुम्ही थंयच दवरून तुमच्या कार्यकर्त्यांक भरून जर त्या लोकांचेर तुम्ही अन्याय करता आसत जाल्यार तो अन्याय हो खरो म्हटल्यार ह्या सरकाराक फावो जायना, जे सरकार अंत्योदय तत्वाचेर न्याय दिवपाच्यो गजाली करता. मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हाचेर निश्चितपणान विचार करतले आणि ह्या सगळ्या कर्मचाऱ्यांक न्याय फावो करून दिवपाक प्रयत्न करतले, इतलीच अपेक्षा आमी करया. तर अशाच तरेन वेगवेगळे विशय आमी गांवकारीच्या माध्यमांतल्यान तुमच्या मुखार हाडत रावतले. पळयत रावात गांवकारी. देव बरें करूं.